TLC पुणेतर्फे श्री बागवेश सर, श्री पारिक सर, आपले सर्व आजचे स्पीकर्स, गेस्ट आणि इतर TLCयन्सना बिग बॅश 2025मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. हे आय थिंक वर्ष 20th इयर आहे. तर आय थिंक ही चळवळ सरांनी जेव्हा सुरू केली तेव्हा काही लोक बोटावर मोजण्या इतपत असतील आणि आज त्याचा इम्पॅक्ट 1400+ कंपनीज आर पार्ट ऑफ द TLC फॅमिली एज सच अँड डुईंग ग्रेट वर्क ऑल अराउंड. आज दिवस म्हणजे सकाळी सुरू झाल्यापासून संध्याकाळपर्यंत भरपूर ॲक्टिव्हिटी आहे. त्याचं आय थिंक शेड्यूल सगळ्यांबरोबर शेअर केलं आहे आणि इट इज गोइंग टू बी ॲक्शन पॅक. तर सगळं आज फर्स्ट हाफमध्ये लर्निंग भरपूर होणार आहे. तर एव्हरीवन अटेन्शन आणि लर्निंगमध्ये भरपूर गोष्टी आज आपल्याला शिकायला मिळतील. सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे मोबाईल फोन्स प्लीज सायलेंट किंवा एरोप्लेन मोड किंवा स्विच ऑफ करा, सो दॅट देर इज नो डिस्टर्बन्स फॉर द स्पीकर ऑल्सो ड्युरिंग द एंटायर. काही सेफ्टी इन्स्ट्रक्शन्स आहेत. ह्या फ्लोअरला 4 एक्झिट डोर्स आहेत, लेफ्ट राईट आणि मागच्या बाजूला 2 आणि वरती 2 एक्झिट डोर्स आहेत इन केस ऑफ एनी इमर्जन्सी सिच्युएशन्स. सो आता आपण दीप प्रज्वलनाने ह्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात. आय वुड लाईक टू इन्व्हाइट बागवेश सर, पारिक सर, पुजारी सर, डॉक्टर मेंदळे, अरुण शिरूर सर आणि इंद्रनील चितळे. प्लीज कम टू द स्टेज फॉर. थँक्यू. थँक्यू सर. सगळ्यांचा ब्रेकफास्ट झाला नाही असं दिसतंय. टाळ्या जरा जोरात पाहिजेत सगळ्यांनी. आता मी बोधचे चेअरमन श्री दिनेश लाटकर यांना इन्व्हाइट करतो. नमस्कार. 20व्या स्पेशल महाबोधमध्ये सर्वांचं स्वागत.
गेस्ट, स्पीकर्स आणि TLCN बंधू भगिनी, फॉर द सेक ऑफ स्पीकर्स आणि जे लोक पहिल्यांदा अटेंड करतायत त्यांच्यासाठी आपण बोथचा पहिल्यांदा व्हाय क्लिअर करू. म्हणजे सरांनी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा व्हाय, मग व्हॉट आणि मग हाऊ. व्हॉट आणि हाऊ हे स्पीकर लोक सांगतील, पण व्हाय बोध एवढं मी सांगून 4 शब्द बोलतो. टीचिंग लर्निंग कम्युनिटी असल्यामुळं आपल्याला 4 टाईपचे आपण टेक्निक्स डिप्लॉय करतो. एक तर ऑडिओ, व्हिज्युअल, रीडिंग, रायटिंग आणि मग कायनेस्थेटिक लर्निंग. कायनेस्थेटिक लर्निंग इज नथिंग बट लर्निंग बाय डुईंग. आपला तो TLC एथॉस आहेच तो. कायनेस्थेटिक लर्निंगची गंमत अशी असते की टेल मी अँड आय फॉरगेट, टीच मी अँड आय मे लर्न आणि इन्व्हॉल्व मी अँड आय विल लर्न. दिस इज वॉट वी ऑलवेज डू. WCPमध्ये आपण गेम्बामध्ये जातो. आय डू, वी डू अँड देन यू डू, हँड होल्डिंग करतो. सो टीचिंग आणि इम्प्लिमेंटेशन ह्या आपल्या एका नाण्याच्या 2 बाजू नेहमीच राहिलेल्या आहेत. म्हणून कायनेस्थेटिक लर्निंग हे फार आपल्यासाठी इम्पॉर्टंट. पण हे 4 टेक्निक नंतर सुद्धा एक आपल्याकडं सॉलिड पॉवरफुल 5वं टेक्निक आहे आणि ते आपल्याला नेहमी डिप्लॉय करता येत नाही. आणि आज तो मौका आहे. म्हणून आज हा इम्पॉर्टंट दिवस काय आहे की वर्षभर वाट बघावी लागते आणि मग तो एक दिवस उजाडतो आणि मग ते आपल्याला 5वं टेक्निक डिप्लॉय करता येतं. अँड दॅट इज लर्निंग फ्रॉम स्टोरीज ऑफ सक्सेसफुल एंटरप्रेनर्स. आता सक्सेसफुल म्हणजे काय याची डेफिनेशनसुद्धा आपल्याकडं सरांनी सांगून ठेवलेली आहे. म्हणजे ती हार्वर्डची एक फेमस स्लाईड आहे की फक्त 4% ऑफ दी बिझनेसेस वर्ल्ड वाईड क्रॉस दी थ्रेशोल्ड ऑफ $1 मिलियन, म्हणजे साधारणपणे 8 कोटी. आणि ओनली अबाउट 0.04% ऑफ द बिझनेसेस क्रॉस दी थ्रेशोल्ड ऑफ $50 मिलियन, म्हणजे साधारणपणे 400 कोटी. आता आपल्या या सभागृहामध्ये साधारणपणे तसं थ्रेशोल्ड क्रॉस केलेले एक 4 मंडळी आपल्याकडे आहेत. एक म्हणजे आपले बागवे सर आणि आपले 3 स्पीकर्स. बट वी हॅव ऑल्सो लर्न्ड दॅट वी कॅनॉट जस्ट मोटिवेट पीपल, वी कॅन ओनली इन्स्पायर देम. अँड हाऊ डू वी इन्स्पायर देम? तर यू हॅव टू बी वॉक द टॉक. इट इज नॉट इझी. म्हणून TLCमध्ये कुठलाही माणूस डायसवर उभारून तसा बोलू शकत नाही अनलेस ही हॅज डन इम्प्लिमेंटेशन अँड ही इज द वॉक द टॉक मॉडेल. म्हणजे एका छोट्या मुलाला असेल, त्याच्यासमोर त्याच्या वडिलांनी जर सिगरेट ओढली आणि ते म्हणत राहिले की तू सिगरेट ओढू नकोस, तर तो मुलगा काय ऐकत नाही, तो बघत असतो आणि तुम्ही जे करता तेच करतो. म्हणजे यू हॅव टू बी ॲब्सोल्युटली वॉक द टॉक मॉडेल फॉर यू टू इन्स्पायर युअर किड आणि द सेम इज हिअर. So today you have to have successful entrepreneurs who are also walk the talk model to inspire you, and then you will get motivated, and it is not easy. म्हणून एका वर्षातून तो एकदा समारंभ होतो ज्यावेळी आपण असे वॉक द टॉक मॉडेल सक्सेसफुल, आणि सक्सेसफुल म्हणजे ते बिझी असतात, त्यामुळे तो वर्षातून एकदाच आपण त्यांना बोलवू शकतो त्याच्या टायमिंग वगैरे करून. आणि मग तो ह्या सगळा असा सुवर्ण संगम होऊन एक कार्यक्रम जन्माला येतो, तो म्हणजे बोध. अँड दॅट इज माय 5th वे ऑफ लर्निंग ऑर टीचिंग, विच इज सक्सेसफुल स्टोरीज. ना हा बोध स्पेशल का असतो? तर आता काही लोकांनी यांच्या सक्सेस स्टोरीज रेकॉर्डेड पण ऐकल्या असतील, ऑनलाईन ऐकल्या असतील, यूट्यूबवर आहेत. इंद्रनील चितळेंचं यूट्यूब तुम्ही कट्टा वगैरे बघू शकता, ज्याच्यामध्ये आहेत. पण तुम्हाला ती मजा येणार नाही. आपण रेकॉर्डेड गाणी पण ऐकतो, पण ज्यावेळी तुम्ही लाईव्ह कार्यक्रमाला जाता, ज्यावेळी एखादा व्यक्ती ॲक्च्युली लाईव्ह काहीतरी म्हणतो किंवा गातो, त्यावेळी तुम्ही ते गाणं गुणगुणत बाहेर येता, त्याचा इम्पॅक्ट जास्त असतो. दॅट इज बेसिकली बिकॉज ऑफ द डायरेक्ट कनेक्शन, गिव्ह अँड टेक. यू कॅन आस्क रिलेव्हंट क्वेश्चन्स आणि गेट रिलेव्हंट आन्सर्स फ्रॉम देम. अ वाईज मॅन learns more from a foolish question than a fool learns from wise answer, they say. So question and answers are very important. So आपल्याला पाहिजे तसे relevant महत्त्वाचे प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत, त्यातून बोध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो लेट्स मेक द मोस्ट ऑफ इट. ही खूप कवेटेड अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही तुमच्या नोट्स वगैरे काढा. कसं असतं माहिती आहे का, एक साधारणपणे त्या ऑर्बिटमध्ये असा तो इलेक्ट्रॉन असा फिरत असतो आणि त्याला एखादी एनर्जी मिळते आणि तो एकदम असा पटकन ऑर्बिट शिफ्टिंग करून निघून जातो.
सो ती एनर्जी, ते लीफ ऑफ इन्स्पिरेशन तुम्हाला आज मिळणार आहे. म्हणजे या कार्यक्रमानंतर असे बरेच इलेक्ट्रॉन मला असे बाहेर जाताना ऑर्बिट शिफ्टिंग करताना दिसले पाहिजेत, अशी आमची अपेक्षा आहे. फॉर्च्युनेटली पुणे तिथे काय होणे याच्याप्रमाणे खूप पॉवरफुल स्पीकर्स आपल्याला मिळालेले आहेत. तिघांचे वेगवेगळे अशा रंगछटा आहेत. त्यांचे अनुभव, त्यांना आलेली संकटं, त्यातून त्यांनी कशी मात केली, यातून त्या स्टोऱ्या सगळ्या खुलत जाणार आहेत. सो मेक द मोस्ट ऑफ इट. सी, फायनली इट इज ऑल अबाउट रिअलायझिंग वन्स पोटेन्शियल. फायनली तुमच्याकडे सगळ्यांकडे पोटेन्शियल आहे, पण हाऊ यू रिअलाइज वन्स पोटेन्शियल. तर त्यांनी कसं पोटेन्शियल रिअलाईज केलं, त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टी वापरल्या, हे सगळं ते शिकवणार आहे. सी TLC इज लाईक अ सिलेबस, इट इज अ कॉपी बुक स्टाईल. ह्या सगळ्या लोकांनी तर काही TLC मधनं शिकले नव्हते, पण त्यांनी काय काय त्यांच्या आयुष्यात त्यांना जे भावलं, त्यांनी काय काय केलं. सो काही आउट ऑफ द सिलेबस, आउट ऑफ द बुक, आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग, त्याची काही उदाहरणं आज तुम्हाला बघायला मिळणार आहेत. त्यातून तुम्ही शिकावं मोस्ट ऑफ इट. पुणेकर टाळ्या कमी वाजवतात, ॲप्लॉज कमी देतात, ॲप्रिसिएशन कमी करतात. हा इतर सिटीजनी आपल्या माथी मारलेला खोटा शिक्का आज तुम्ही पुसून टाका, असं माझं तुम्हाला आव्हान आहे. थँक्यू सो मच. नमनाला घडावर तेल नको, त्यामुळं मी बोध पुढं न्यायची बोट टीमला विनंती करतो. थँक्यू. थँक्यू सर. आता सरांनी एनर्जी अप केलीच आहे. तर नेक्स्ट स्पीकर इंट्रोडक्शन इज अगेन अ क्रेन, सो आय थिंक दॅट विल लिफ्ट युअर एनर्जी टू द नेक्स्ट लेवल. So I'll just read out and then we'll run a short AV. So it is an absolute honor to welcome Dr. Tushar Mehendale, a leader who has built globally recognized brand through innovation, excellence, and a strong problem-solving approach. Dr. Tushar Mehendale is the driving force behind Electromech, India's largest crane manufacturer, known for its cutting-edge solutions and customer-first approach. Under his leadership, the company has established strong global partnership with industry leaders like Airbus and Yale. A mechanical engineer from COEP with a master's from University of Wisconsin, Dr. Mehendale's technical expertise and visionary leadership has taken Electromech to new heights. His contribution to the industry has been widely recognized, and he has been conferred with Doctor of Letters by Ajinkya D.Y. Patil University. Electromech truly is a global company. It operates the world's largest single-location overhead crane manufacturing plant in Pune and has expanded its footprint with factories in Indonesia and Saudi Arabia. But beyond growth and numbers, Electromech is driven by a core belief: where there is a problem, there is a solution. This philosophy has helped them become one of the top 25 great places to work in the manufacturing industry. From a small business to a multinational company, Dr. Mehendale's story is one of resilience, vision, and commitment to excellence. Today, we have the privilege to hear from him, his journey, insights, and lessons in entrepreneurship. Thank you. So I'll request the team to run the AV for Electromech.